खाली जरा खाली घ्या. रोल आहे का? काही दहशतवादी हल्ला झालाय, पुण्यातले काही कुटुंबांच्या संपर्कात होते, त्याच्या काय परिस्थिती आहे आणि त्यांना कुठेपर्यंत मदत केली? काल संध्याकाळी वन नेशन वन इलेक्शनची कमिटी मीटिंग दिल्लीला चालली होती आणि मीटिंग चालू असतानाच आम्हाला सगळ्यांना पार्लमेंटची जी अनेक्सची बिल्डिंग आहे तिथे आम्हाला निरोप आला की अशी दुर्दैवी घटना झालेली आहे. आधी अंदाजच येत नव्हता की नक्की काय झालंय, पण जी काय प्राथमिक माहिती येत होती त्याच्यातून आम्ही सगळ्याच खासदारांना, सगळ्याच पक्षाचे खासदार तिथे उपस्थित होते कमिटी मीटिंगमध्ये आणि त्यातून थोडी माहिती आम्हाला दिवस संध्याकाळपर्यंत येत राहिली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून उमर अब्दुल्लाजींना कॉन्टॅक्ट केलं आणि बारामतीकरांच्या आशीर्वादाने मी होम कमिटीवरही आहे, जी स्टँडिंग कमिटी आहे देशाची. त्यामुळे होम मिनिस्ट्रीच्या काही अधिकारी, उमर अब्दुल्लांचं ऑफिस, या सगळ्यांना तातडीने सोशल मीडियाचा वापर करून, ट्विटरचा वापर करून, फोन, या सगळ्या माध्यमातून आम्ही सगळ्याच पक्षाचे खासदार तिथे उपस्थित होते. आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आम्हाला माहिती आली की पुण्याचे 2 लोकांना कदाचित त्यांना गोळ्या लागलेल्या आहेत, कदाचित, काही कन्फर्म बातमी नव्हती. आणि नंतर त्या ज्यांच्या घरी ही घटना झाली, मी काही नाव वगैरे सांगत बसणार नाही कारण हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज आहेत, त्यांच्या घरातल्याच लेकीचाच आम्हाला फोन आला की असं झालेलं आहे आणि अशी परिस्थिती आहे. ही खूप दुर्दैवी, कितीही आपण सगळ्यांनी त्याचा निषेध केला तर कमीच आहे. याच्याबद्दल हा खूप गंभीर विषय आहे आणि मला असं वाटतं जोपर्यंत होम मिनिस्ट्री एक ऑफिशियल स्टेटमेंट करत नाही, माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींनी अतिशय जबाबदारीने स्टेटमेंट्स केली पाहिजेत कारण का विषय सेन्सिटिव्ह आहे. अजूनही अनेक लोक अनेक भागांमध्ये अडकलेली आहेत. पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन, होम मिनिस्ट्री असेल, JNKचं स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन असेल, हे पूर्णपणे काल दुपारपासून अतिशय ऍक्टिव्ह पद्धतीने सगळ्यांना मदत करायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे मला सगळ्यांनाच विनंती राहील आणि माझ्यापासून त्याची मी सुरुवात करीन की आता ही टीका टिप्पणी करायची वेळ नाही. आता पहिले आपले भारतीय लोक सुरक्षित आहेत ह्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. आणि मी एवढीच विनंती करीन की एकदा माननीय प्रधानमंत्री आणि माननीय होम मिनिस्टर यांनी या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी आणि आम्हालाही ब्रीफ करावं आणि देशालाही ब्रीफ करावं की काय परिस्थिती आहे. पण आम्ही सगळे जी कुटुंब आता काश्मीरमध्ये अडकलेली आहेत, महाराष्ट्रातली कोणाच्या मतदारसंघातली, कोणाच्या कुटुंबातली, कोणाच्या नात्यातली, त्या प्रत्येकाला जे आहेत तिथे तुम्ही राहा, तुम्हाला मदत लागणार असेल तर लागे. आज बारामतीतले काही आमचे वकील आहेत जे आज त्या भागात आहेत, ते योगायोगाने बघा त्या सोनमर्गला जायचा त्यांचा प्रोग्राम होता तर त्यांना आर्मीनी आधार दिलेला आहे आणि आर्मी म्हणलेली आहे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सेफ आहात. मी कालही रात्री त्यांच्याशी बोलले, आजही बोलले. वनिता बनकरताई आमच्या, त्या ज्योतिताई झुरोंगे आमच्या, त्या तिथे अडकलेल्या आहेत. ज्योतिताईंचा आत्ताच रश्मी कामटेकरला फोन आला होता आणि आता ती रश्मीला असं एका फोनवर सांगत होती की आम्हाला परत येण्याची तिकीट फार महाग पडतात. त्याच्यामुळे मी आता राम नायडूजींना आता कॉन्टॅक्ट केलेला आहे पण ते दुसऱ्या फोनवर व्यस्त होते, सगळेच कोऑर्डिनेशन मध्ये व्यस्त आहेत. तर मी रेल्वे मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट, जे स्टेट ट्रान्सपोर्ट आहे, आणि विमान मंत्रालयाला तिघांनाही विनंती करीन ही काय प्रॉफिट करण्याची वेळ नाही, ही माणुसकीची वेळ आहे. जसे जमेल, ज्यांना इच्छा असेल त्यांना सुखरूप घरी आणण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे. त्याच्यामुळे आता तिकिटाचा भाव काय वगैरे ह्याच्यात न पडता जितकी विमानं लावून जितक्यांना घरी यायचं आहे त्यांना तातडीने सरकारने यंत्रणा लावून घरी आणलं पाहिजे, याची माझी आग्रहाची एक माणुसकीच्या नात्याने विनंती असते. एक पर्यटकांचा व्हिडिओ आलाय की त्यांची विमान तिकीट लांब आहेत, म्हणजे 4 दिवसावर 5 दिवसावर, त्यांची व्यवस्थित लवकर सुटका करावी अशी त्यांची मागणी आहे. व्हिडिओ त्याने प्रसारित सुद्धा केलाय.
विमान मंत्री आपल्या पुण्याचेच राज्यमंत्री आहेत, काय सांगाल आपण हे लवकर? मी कॅबिनेट मिनिस्टर राम मोहन नायडू, मी आत्ताच तुम्हाला म्हणलं की जे कॅबिनेट मंत्री आहेत मुरली अण्णा मोहोळी आहेत, मी ऍक्च्युली राम मोहन नायडूंनाच कॉन्टॅक्ट केलं होतं. त्यांचा फोन येईलच 1-2-4 मिनिटात. मी त्यांनाही विनंती केली की शक्य असेल आणि मी ट्विटद्वारे रेल्वेमध्येही ज्यांना मुव्हमेंट करता येईल, काही लोक हायवेनी कदाचित जाऊ शकतील, अनेक ट्रान्सपोर्टची कनेक्टिव्हिटीज आहेत. कोणी स्टेट ट्रान्सपोर्ट म्हणजे एसटी जशी आपल्याकडे आहे तशी जी स्टेट ट्रान्सपोर्ट आहे जम्मू काश्मीरची, जे काही ट्रान्सपोर्टचे माध्यम असतील त्या प्रत्येक माध्यमाचा उपयोग करावा. कारण का अनेक ठिकाणी लोक पॅनिक झालेली आहेत, नातेवाईक पॅनिक झालेले आहेत. अनेक लोकांचे फोन येत आहेत जे पुढच्या आठवड्यात काश्मीरला जाणार आहेत ते कॅन्सल करतायत. त्यामुळे टुरिस्ट इतकं सुंदर पद्धतीने सगळं तिथे चालू असताना एवढं मोठं दुर्दैवी घटना काल झालेली आहे, त्याच्यामुळे सगळे अर्थातच घाबरलेले आहेत. पण आता आपल्याला लोकांना मदत करण्याची ही वेळ आहे. त्याच्यामुळे पुढचे 48 तास सगळ्यांची सुरक्षितता सुखरूप असणे, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक त्यांना मदत देणं, याच्यातच मला असं वाटतं आपण सगळ्यांनी वेळ दिला पाहिजे. नाही, तुमच्याच चॅनलवर मी सकाळी पाहिली ही बातमी. तुमच्या चॅनलवर अशी बातमी सांगण्यात आली की 2 आठवड्यापूर्वी हा एक माहिती सरकारकडे आली होती असं चॅनल्स म्हणतात. आय हॅव नो कन्फर्मेशन अबाउट इट. पण त्याच्यामुळे आता मी काय आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये नाही, कारण का मला आता प्रत्येक नागरिक सुरक्षित परत येणं हे माझं आणि आमची जे कोणी आमचे ओळखी फ्रेंड्स तिथे आहेत त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करतोय. त्यामुळे अर्थातच इंटेलिजन्स फेलियर आहे का नाही, जर वर्तमानपत्र आणि टीव्ही पाहिला तर जे रिपोर्टिंग येतंय जम्मू अँड काश्मीर मधून त्याच्यात सांगण्यात येते की 15 दिवसापूर्वी काहीतरी असं इंटरसेप्ट झालं होतं. आता झालं का नाही मला असं वाटतं आपण एखादा दिवस थांबूया, होम मिनिस्ट्रीकडून काय ऑफिशियल स्टेटमेंट येत आहे त्याची वाट बघूया आणि त्याच्यानंतर अर्थातच हे प्रश्न आम्ही सरकारला नक्कीच विचारू. पण आता मला असं वाटतंय की पुढचे 24 तास प्रत्येक नागरिक परत आणणं, त्याची सुरक्षिततासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. काही नावं विचारून हिंदू मुस्लिम असं करून त्यांना मारलेले कुठेतरी भारतामध्ये जे चाललेलं आहे त्याचं इथे जास्त त्यांना त्याचा वाव मिळाला असं वाटतं. मी तुम्हाला खरं सांगू, आता पुढचे 24 तास मला सुरक्षितता हे माझं प्राधान्य आहे आणि माझी सगळ्यांनाच विनंती राहील की राजकारण करायला खूप वेळ आहे. आता हाय प्रायोरिटी सेफ्टी फर्स्ट. माझ्या स्वतःच्या मतदारसंघातले असे अनेक ग्रुप्स आहेत जे 22, 24, 48, 50 लोक एकत्र आहेत. ते सुरक्षित आहेत आणि ते परत घरी येईस्तोवर माझी जबाबदारी संपत नाही, कारण का ते माझ्या कुटुंबातले लोक आहेत, मी त्यांची लोकप्रतिनिधी आहे. त्याच्यामुळे आता उमर अब्दुल्लांचं ऑफिस, होम मिनिस्ट्री ह्याच्याशी आणि आता एक्स्ट्रा म्हणजे राममोहन नायडूंशी बोलून रेल्वे एअर ट्रान्सपोर्ट आणि स्टेट ट्रान्सपोर्ट याच्या सगळ्या कामामध्ये आम्ही काल संध्याकाळपासून सगळं आमचं ऑफिस आणि आमचे सगळे सहकारी पदाधिकारी व्यस्त आहेत. झालं मराठी सगळं. पहलगाम में जिस तरह से टेररिस्ट अटैक हुआ है, कई लोग मारे गए हैं, क्या बताएंगे इसके बारे में? ये जो घटना कल पहलगाम में हुई, कल 1 नेशन 1 इलेक्शन की मीटिंग दिल्ली में चल रही, दिल्ली में हम लोग सब वहाँ थे, हर पार्टी के सांसद वहाँ थे और तभी हमें पहली बार मैसेज आया कि ऐसी घटना हुई है. उसके बाद हम सब ने मिलके उमर अब्दुल्ला जी को कांटेक्ट कर दिया और हमारी सबकी कोशिश है कि जो भी वहाँ है वो सुरक्षित अपने अपने घर चले. जिस जिले के होंगे, जिस राज्य के होंगे, हर नागरिक को सुरक्षित घर लाना ये हमारी सबकी जिम्मेदारी है. और हम सब, वो होम मिनिस्ट्री हो या JNK एडमिनिस्ट्रेशन हो, JNK एडमिनिस्ट्रेशन से हम सब कल से पूरी रात उनके कांटेक्ट में थे, सुबह से भी लगे हुए हैं, क्योंकि बहुत सारे ऐसे टूरिस्ट आज हैं जो घर वापस आना चाहते हैं. मैंने राम मोहन नायडू जी को भी कांटेक्ट करने की कोशिश की है और मेरी सिर्फ इतनी मांग है कि रेलवे मंत्रालय हो या एयरपोर्ट अथॉरिटी हो या स्टेट ट्रांसपोर्ट जो JNK का हो, इस मामले में अभी टिकट्स हमें मेरी संगठन में काम करनी ज्योति जुरंगे जी है, दौंड की है, वो उनका सुबह से फोन आ रहा है. वो फंसी हुई है श्रीनगर में, वापस जल्दी आना चाहती है लेकिन टिकट महंगा है ऐसा उनका कहना है. तो मेरी सरकार से विनती है कि अगले 2-4 दिन जब तक हर हमारा पर्यटक वापस ना आ जाए, ये जो फेयर्स लगाए रहे वो कम होने चाहिए, भले वो रेलवे का हो, स्टेट ट्रांसपोर्ट हो या प्लेन का हो.
मैम जो सामने आ रहे हैं उनके बयान इस तरह से आ रहे हैं कि टारगेट क्लियर की गई है, नाम पूछ के धर्म मारा गया है, क्या लगता है? ये कुछ समझ में नहीं आ रहा है क्योंकि 2 फॉरेनर्स है, कई इंडियंस है, बहुत सारी मिक्स न्यूज आ रही है। तो मेरे ख्याल से जब तक ऑफिशियल स्टेटमेंट केंद्र सरकार का, होम मिनिस्ट्री का नहीं आता, मेरे ख्याल से हम सब ने बहुत जिम्मेदारी से हमारे स्टेटमेंट्स करने चाहिए। अभी सबकी सुरक्षितता ये हमारे प्राथमिक सबसे बड़ी इम्पोर्टेंट जिम्मेदारी आज है। और अगले 2 दिन में हर पर्यटक, हर नागरिक श्रीनगर का, हर कश्मीरी जो वहां रह रहा है, उसकी सुरक्षितता हम सब के लिए बहुत महत्वपूर्ण है। और मैंने जो भी हमारे बहुत सालों से जिनके साथ रिश्ते रहे हैं, वो सारे लोग हो, उन सब से भी मैंने कल बात की। कई लोग श्रीनगर में रहते हैं, कई श्रीनगर से बाहर रहते हैं, उन सब से सारे डरे हुए हैं, बड़े टेंशन में है सब। तो मेरी आप सबसे भी विनती रहेगी कि जब तक केंद्र सरकार का ऑफिशियल स्टेटमेंट ना आए, हम सब ने बड़ी विनम्रता से मैं विनती कर रही हूँ कि ये शांति और अमन का अभी टाइम है। पहले सबकी सुरक्षितता रहे, आगे जब रिपोर्ट आएगा तो जरूर टिप्पणी करेंगे, क्योंकि ये बहुत, आप ही के चैनल ने ऐसे कहा है कि 2 हफ्ते पहले एक इंटरसेप्ट हुआ था कि ऐसा अटैक होने वाला है, लेकिन ये अभी तू मैं का वक्त नहीं है। 2 हफ्ते पहले क्या हुआ उसके बारे में जरूर हम पूरी केंद्र सरकार से सवाल पूछेंगे, लेकिन पहले 2 दिन लोगों की सुरक्षितता ये हमारे लिए बहुत मायने रखती है। तो पहले हमारे सब, सिर्फ महाराष्ट्र नहीं, हर भारतीय सुरक्षित रहे, कश्मीर में रहने वाला हर नागरिक वो सुरक्षित रहे। और उसके बाद मैं मांग करूंगी कि एक बार ये 1-2-3 दिन में सेटल हो जाए इशू, उसके बाद एक ऑल पार्टी मीटिंग केंद्र सरकार ने बुलानी चाहिए और इस देश को पता चलना चाहिए कि हुआ क्या। दहशतवादी सापडलेले नाही, ते कुठं आणखी दुसरं काही करू शकतात, सर्च ऑपरेशन सुरू आहे, मात्र फोटोज पुढे येत आहेत, एवढे हल्ले तर गेले कुठं, हा खरा प्रश्न आहे। हे त्याच्यामुळे आपण होम मिनिस्ट्री काय करते ऑफिशियल स्टेटमेंट त्याची वाट बघूया ना, कारण का काल माननीय होम मिनिस्टर तिथे गेलेत, प्रधानमंत्र्यांनी आज सकाळी रिव्ह्यू घेतलाय, उमर अब्दुल्ला जी या सगळ्या कामात व्यस्त आहेत आणि तिथली जम्मू काश्मीरची सगळी जी सिक्युरिटी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट मधून होते। त्याच्यामुळे आपण मला असं वाटतं की आज संध्याकाळपर्यंत जर ऑफिशियली केंद्र सरकारचं एखादं स्टेटमेंट आलं तर लोकांना धीर वाटेल आणि आधार मिळेल। माझी एकच विनंती आहे, काही चुकीच्या बातम्या प्लीज चालू नका बाबा, खूप लोक घाबरलेले आहेत।